आता आपण प्रॅक्टिस सेट 8.1 पाहूया, ज्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, पी क्यू आर हा ट्रायंगल आहे. जसं की इथं दिसतंय आपल्याला आरच्या इथे राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे इथं 90 डिग्री आहे, 90 डिग्री. त्यानंतर पी आणि क्यू हे दोन अँगल आहेत, ॲक्युरेट अँगल्स. तर क्वेश्चन असा आहे की इन द फिगर 8.12 अँगल आर इज द राईट अँगल ट्रायंगल, म्हणजेच 90 डिग्री आहे इन पी क्यू आर ट्रायंगल. राईट द फॉलोविंग रेशोज. आता आपल्याला रेशो फाइंड आउट करायचे आहेत. पहिला आहे साइन पी. तर आपण आत्ता शिकल्याप्रमाणे साइन पी म्हणजे काय असतं, अपोजिट साईड डिवायडेड बाय opposite side divided by hypotenuse. त्या अपोजिट साईड काय आहे, तर पीच्या अँगलच्या अपोजिट साईड म्हणजे आर आणि क्यू, म्हणजे क्यू आर डिवायडेड बाय हायपोटेनियस. काय आहे, जी सगळ्यात मोठी साईड असते त्याला हायपोटेनियस म्हणतात. तर हा झाला पी क्यू हायपोटेनियस. तर मग हायपोटेनियस आपला काय आहे, पी आणि क्यू. तर पहिल्याचं आन्सर काय झालं, साइन पी इक्वल्स टू क्यू आर डिवायडेड बाय पी क्यू. तर नेक्स्ट काय आहे, सेकंड कॉस क्यू. कॉस क्यू म्हणजे कॉसचा रेशो ॲडजसंट साईड किंवा लगतची साईड पण म्हटलं जातं त्याला, लगतची बाजू इन मराठीमध्ये, डिवायडेड बाय हायपोटेनियस. ॲडजसंट साईड म्हणजे जी साईड समोरची नसते ते ॲडजसंट असते, म्हणजे पी आर. आता ही तर अपोजिट साईड झाली पीसाठी, आणि पण आपल्याला रेशो विचारला आहे क्यूसाठी. तर क्यूच्या रिलेटेड आपल्याला पाहावं लागेल. आता क्यूची ॲडजसंट साईड म्हणजे आता क्यूची जर आपण अपोजिट साईड पाहिली तर पी आर होते, आणि ॲडजसंट साईड म्हटलं की हायपोटेनियस आणि समोरची बाजू सोडून जी बाजू राहते ती ॲडजसंट साईड म्हणजे क्यू आर डिवायडेड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियस पी क्यू आहे आपला. नेक्स्ट थर्ड आहे टॅन पी. टॅन म्हणजे अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजसंट साईड. अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजसंट साईड. आता अपोजिट साईड ऑफ दिस पी अँगल कोणती असेल, अपोजिट पीच्या क्यू आणि आर, समोरची बाजू क्यू आर डिवायडेड बाय ॲडजसंट साईड. ॲडजसंट साईड कोणती झाली, हायपोटेनियस सोडलं आणि अपोजिट सोडली की पी आर, म्हणजे पी आर. त्याच्यानंतर लास्ट आहे टॅन क्यू. टॅन क्यू परत अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजसंट साईड. आता याच्यामध्ये क्यू अँगलच्या साईडने आपल्याला पाहायचं आहे. तर क्यूची अपोजिट साईड कोणती होईल, क्यूची मग अशी पाहिल्याप्रमाणे पी आर समोरची बाजू, आणि ॲडजसंट म्हणजे बाजूची बाजू, हायपोटेनियस आणि समोरची सोडून जी राहते ती ॲडजसंट म्हणजे क्यू आर. तर हे झालं पहिलं एक्झाम्पल सोडवून. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इन द राईट अँगल ट्रायंगल एक्स वाय झेड, अँगल एक्स वाय झेड इक्वल्स टू 90 डिग्री and A, B, C are the lengths of the sides as shown in the figure. Write the following ratios. Sin x. आता आपल्याला बाजूच्या मध्ये लिहायचं आहे. तर x म्हणजे हा झाला, आणि त्याच्या समोरची बाजू आता
साईन म्हणजे समोरची बाजू, म्हणजे अपोजिट साईड कोणती झाली, ए, याच्या समोरची बाजू म्हणजे वाय झेड आली, पण आपण त्याचा डिस्टन्स लिहिणार आहे ए डिवायडेड बाय हायपोटेनियस. आता हायपोटेनियस कधी चेंज नाही होणार अँगलप्रमाणे, त्यामुळे आपण आता हायपोटेनियस लिहून घेऊया. हायपोटेनियस सी, ए डिवायडेड बाय सी साइन एक्स. आता नेक्स्ट आहे टॅन झेड. टॅन झेड म्हणजे टॅन म्हणजे अपोजिट साईड, अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट साईड ऑफ दॅट अँगल, म्हणजे झेडच्या तिथल्या अँगलच्या अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट. आता झेडच्या अपोजिट कोणती झाली, बी, वाय एक्स वाय म्हणजे बी डिवायडेड बाय ॲडजसंट कोणती झाली, जी अपोजिट नाही हायपोटेनियस नाही ती बाजूची साईड ए, म्हणजे टॅन झेड इक्वल्स टू बी डिवायडेड बाय ए. आता कॉस म्हणजे नेक्स्ट आहे कॉस एक्स. कॉस म्हणजे ॲडजसंट डिवायडेड बाय हायपोटेनियस. ॲडजसंट साईड कोणती झाली एक्सची, ए, सॉरी बी, जी अपोजिट नाही ती ॲडजसंट साईड बी, बी डिवायडेड बाय हायपोटेनियस जो कॉन्स्टंट राहील सी, बी डिवायडेड बाय सी. नंतर आहे टॅन एक्स. कॉस एक्स कसा होता, ॲडजसंट डिवायडेड बाय हायपोटेनियस बी डिवायडेड बाय सी. ॲडजसंट साईड ही बी आणि हायपोटेनियस सी. आता टॅन एक्स, टॅन म्हणजे अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट. अपोजिट साईड कोणती झाली, एक्सच्या अपोजिट ए, आणि ॲडजसंट कोणती झाली, बी, जी हायपोटेनियस नाही आहे ती बाजूची. तर अशा प्रकारे टॅन एक्स बरोबर ए डिवायडेड बाय बी